नाही, कंटिन्युटी त्यांची कम से कम 3 ते 4 घंट्याच्या पुढे रोज असली पाहिजे. त्याचा चेहरा बदलतो, त्याच्या चेहऱ्यात सात्विकता येते. कशाने येते ती? नामस्मरणाने. हे नामाचं सामर्थ्य आहे, कारण नामाचा जो ध्वनी आहे त्यात भगवंत त्या ध्वनीच्या रूपाने आपल्या शरीरावरती वास्तव्य करतात. त्याच्यामुळे भगवंताची कांती आपल्या शरीराला प्राप्त होते. दुसरी गोष्ट आहे, आवडीने भावे हरिनाम घिसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नामाचं ही एक सामर्थ्य आहे की निश्चिंत होऊन प्रवास करा, निश्चिंत होऊन जगा. फक्त सोबत काय आहे ठेवायचं आहे? हरिनाम मात्र आयुष्यात सोबत ठेवायचं आहे, नामाला विसरायचं नाही. हे नामाचं सामर्थ्य सांगितलं. चौथा विषय आपला शेवटचा, तीर्थयात्रेत आल्यावर काय करायचं आहे? सत्संग. आपण स्नान झालं, दान झालं, नाम झालं आणि शेवटचं आहे साधन सत्संग. जसं एक सांगितलं, एक घडी आधी घडी आधी में पुनि आध, तुलसी संगत साध की हरे कोटि अपराध, सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. एक क्षणाचा पावक्षण इतका वेळ जरी सत्संगती लाभली, एखाद्या साधूचं वचन लाभलं, त्याचा आचार विचार आपल्याला भावला आणि त्याचं जर आचरण आपल्या जीवनामध्ये आणलं तर आपल्या जीवनात तात्काळ आमूलाग्र बदल होऊन आपण सुद्धा सत्संगाच्या वाटेला जाऊ. हा सत्संगाचा महिमा आहे. तसं जर बघितलं ना, तीर्थश्रेष्ठ की संत श्रेष्ठ? संत श्रेष्ठ. तीर्थश्रेष्ठ की संत श्रेष्ठ? संत. का? तुलसीची रामचरित मानस मध्ये गातात, मुद मंगलमय संत समाजू, जो जग जंगम तीर्थ राजू. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. बुद्ध अघात सही गिर जैसे, खल के बचन संत सहते से. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. गगन चढ़हि रज पवन प्रसंगा, कीचहि मिलहि नित जल संगम, साधु असाधु सदन सुख सारी, सुमिरहि राम देहि गनिगारी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, सतसंगत मुदम मंगल मूला. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम जय जय राम. तुलसीदासांच्या 4-5 ओळी गायल्या रामायणातल्या. मुदमंगलमय संत समाजू, जो जग जंगम तीर्थ राजू. मुळातः साधू समाज हे चालतं फिरतं तीर्थ आहे. जंगम म्हणजे चालतं आणि स्थावर म्हणजे स्थिर. साधू संत आपल्याला चालते फिरते तीर्थ आहेत. त्याच्यात पहिला गोता मारा, त्याच्यात पहिली बुडी मारा, त्या सत्संगात बुडी मारा. सर्व तीर्थांचं पुण्य त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. बुद्ध मंगलमय संत समाजू, जो जग जंगम तीर्थ राजू. म्हणून तुम्ही ती कथा ऐकली असेल कुंडलिकाची, की तेव्हा आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन निघाला आणि तिथं त्या 3 एका फुक्कट स्वामींच्या आश्रमामध्ये कुंडलिकजी थांबले आणि त्यांनी पहाटेच्या वेळेला बघितलं की 3 सुंदर स्त्रिया त्या महाराजांच्या आश्रमामध्ये गेल्या. जाताना अतिशय कुरूप दिसत होत्या आणि जेव्हा बाहेर आल्या तर रूपवती, तरुण्यवती, सौंदर्यवती, लावण्यवती दिसत होत्या, तेजाने परिपूर्ण भरलेल्या होत्या. त्याने प्रश्न विचारला त्या 3ही स्त्रियांना की तुम्ही आहात तरी कोण? जेव्हा तुम्ही महाराजांच्या कुटियामध्ये गेले तेव्हा अतिशय तुम्ही जर्जर म्हाताऱ्या झालेल्या होत्या, आता चिरतरुण झाल्या, याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे? तेव्हा गंगा, यमुना आणि सरस्वतीने सांगितलं की आम्ही 3 पवित्र नद्या आहोत. संपूर्ण लोक येतात, त्यांचं पाप आमच्यामध्ये धुतात. ते राम
तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते आम्ही असं अपवित्र होतो, परंतु आम्हाला सुद्धा धुण्यासाठी कुणीतरी लागतो, आम्हाला सुद्धा डिटर्जंट लागतो. तो कोण आहे? संत. आणि साधूच्या चरणावरती गेल्यावरती आम्ही सुद्धा पवित्र होतो. एवढं सामर्थ्य संतांच्या चरणामध्ये आहे. म्हणून तीर्थात आल्यावरती कुणीतरी साधू भेटावा आणि त्याचं एक वाग वचन आम्हाला मिळावं आणि त्याचा आमच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं. दुसरी गोष्ट आहे, गगन चढही रज पवन प्रसंगा. एक दृष्टांत सांगितला आहे. तुम्ही जशी संगत कराल ना तसं तुमचं जीवन बनतं. संगत करे बडे की तो बढत बढत जाय, संगत करे गधे की तो दो दो लाता. हा विशेष आहे. जर तुम्ही बघा तुलसीजी काय म्हणतात, गगन चढही रज पवन प्रसंगा. मातीने म्हणजे धुळीने जर वाऱ्याची संगत केली तर वारा तुला कुठे घेऊन जातो? उंच आकाशात गगनात घेऊन जातो. आणि त्याच धुळीने जर पावसाच्या पाण्याची संगत केली तर ते कुठेही मिळतं? गटारात येऊन मिळतं. का? एकाचा स्वभाव आहे खालून वर जाणं, तर साधूचा स्वभाव काय आहे? जीवाला खालून वर घेऊन जाणं. आणि खळाचा स्वभाव काय आहे? वरून खाली घेऊन पतन करणं. म्हणून पाणी म्हणजे खळाची संगत, हवा म्हणजे साधूची संगत. मग संगत कुणाची करायची? ज्याचा त्याचा प्रश्न आहे. गगन चढही रज पवन प्रसंगा, कीचही मी नाही निजर संगा, साधू असाधू सगळं सुख सारी. जसं म्हणतात ना, एकच पोपटीन होती, त्याचे दोन पिल्लं. एक पिल्लू गेलं साधूच्या घरी, एक गेलं एका चोरट्याच्या घरी. तो चोरट्याचं घरचं सारखं शिव्या द्यायचं आणि साधूच्या घरचं कोणी आलं की राम राम, जय सियाराम, राधे राधे, हरे कृष्ण. दोघे सख्खे भाऊ. मग झालं काय? फक्त संगत लागली. साधू असाधू सदन सुख सारी, सुनील ही राम देई गली गाली. एक राम राम स्मरण करतोय आणि एक चुन चुन की गालिया देत आहे. हा बिनु सत्संग विवेक न होईल. सत्संग केल्याशिवाय माणसाला विवेक होत नाही. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे संसारात नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, म्हणजे काय शाश्वत राहणार आहे आणि काय जाणार आहे हे कळणं, हे बुद्धीला पटणं, याला विवेक म्हणतात. मग तुम्ही डोळ्याने जेवढे काही दृश्यमान पदार्थ बघताय तुमच्या डोळ्यासमोर, हे सर्व काही ब्रह्मदेवाच्या सृष्टीपर्यंत, ह्या धुळीच्या कणापासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्व काय आहे? नाशवान आहे. आणि शाश्वत काय आहे? तुमचा आत्मा. कारण माणूस मरताना पंच ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी आणि अहंकार, या 5 आणि 3 बरोबर 8, याला काय म्हटलं आहे? अष्टधा प्रकृती. मेल्यावरती ही आपल्या सोबत जात. कारण जेव्हा आपण मरतो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपली बॉडी समोर पडलेली आहे, आपल्या घरातले लोक रडत आहे, आणि मग तेव्हा त्याचा आत्मा वरती जातो. तेव्हा त्या आत्म्याच्या सोबत हे पंच ज्ञानेंद्रिय आणि 3 प्रकृती, मन, बुद्धी आणि अहंकार, हे आपल्या सोबत असतं. आपलं मन जे आहे ना आजचं, की युगायुगापासून तेच आहे, त्यात बदललं नाही. म्हणून शाश्वत काय आहे? विवेक कशात आहे? तर आत्मवस्तूचा विचार करणं, सारखा आत्मवस्तूचा विचार करणं, याला विवेक म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओळीमध्ये संपूर्ण शास्त्राचं सार सांगितलं. वेद पुराणाचं काय? ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंविद्या आत्मरूपा. म्हणजे बघा, मी कुणाला प्रणाम करतोय? ओंकाराला, की जो कोण आहे? आदि पुरुष आहे, सगळ्याच्या आधी तो आहे. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्य, संपूर्ण वेद पुराण ग्रंथांनी त्याचं प्रतिपादन केले. आणि तो कोण आहे? तो कोण आहे? मग कुठं आहे तो ओम? कुठं आहे? त्या डोंगरावर, त्या डोंगरावर, गंगोत्रीला, केदारनाथला, घरी कुठं आहे तो ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या? तो कुठं आहे? तो कुठंच नाही. जय जय स्वसंवेद्या. स्वसंवेदना. कोणती संवेदना? कालचे माधवराव, परवाचे माधवराव, 4 महिन्यापूर्वीचे माधवराव, 35 वर्षापूर्वीचे किंवा 38 वर्षापूर्वीचे माधवराव, आणि त्याच्या मागच्या हजारो जन्मातले माधवराव. ती जी एक लागून राहिलेली अखंड संवेदना आहे, ती कुणामुळे आहे? जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ती कोण आहे? आत्मरूपा. त्या आत्म्याची विस्मृती न होऊन देणं, त्याला विवेक असं म्हणतात. विनुसत. आणि हा विवेक कधी प्राप्त होईल? सत्संग केल्याशिवाय होणार नाही. विनुसतसंग विवेक न होई. आणि तो सत्संग कधी पण मिळेल? राम कृपा बिन सुलभ नसोई. रामाची कृपा झाल्याशिवाय तो सत्संग मिळणार नाही. रामाची कृपा होण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी तीर्थयात्रा, आणि तीर्थयात्रेत येऊन अखंड नामस्मरण.
कुठल्या तरी देवा गुरु करायची लगेच गरज नाही. लोक म्हणतात आम्हाला गुरु करायचंय महाराज. मग ज्या बाबाचा जास्त मोठा भक्का असेल, मोठे मोठे आश्रम, मोठे मोठे मंत्री संत्री ज्याच्या पायावरती वळतात, मग मोठ्या मोठ्या गाड्यांचा ताफा बाबांच्या मागे पुढे असतो आणि मग लोक म्हणतात हा बाबा आम्हाला गुरु करण्याचा लायक आहे. असा चप्पलनी झोडला पाहिजे ना, असा गुरु बाबा. असा आमचे गुरु महाराज सांगायचे, त्यांचे शब्द आहे की गुरु करायला कुठे जायचं नाही. तुम्ही नामस्मरण घरात चालू करा, आहे त्या ठिकाणी नामाला पकडा भगवंताच्या. सद्गुरू येऊन तुमचा दरवाजा ठोकतात. का? राम कृपा बिन सुलभ नसेल. रामाची कृपा झाल्याशिवाय सत्संग मिळत नाही. सत्संग देणारा साधू तुमच्या घरी येईल. कधी? जेव्हा तुम्ही घरात बसून अखंड नामस्मरण करा. मग ते नामस्मरण करायला काय नुसते आसन लावायची गरज असं मी तुम्हाला सांगत नाही. करसे करम करहु विधिनाना, मन राखहु जहाँ कृपा निधाना. करसे कर्म करहु विधी नाना. तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही इंजिनियर असाल, तुम्ही वकील असाल, तुम्ही नोकरदार असाल, तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही गृहिणी असाल, जे कोणी असेल, कुकर मध्ये तांदूळ टाकून धुता धुता जरी मन भगवंताच्या चरणी असेल तरी तुमचं काम भागतंय. मन राखहु जहाँ कृपा निधाना. हे उठायचं. जसं एखादा प्रियकर आणि प्रेयसी एकमेकावरती प्रेम करतात, त्यांच्या चित्तामध्ये अखंड दोघांची स्मृती आणि स्मरण चालू असतं. मिनिटाला सेकंदाला व्हॉट्सअप बघत असतात. प्रत्येकाला माझ्या डाऊट नका घेऊ. जसं त्यांचं अखंड स्मरण एकमेकासाठी टिकून राहिलं असतं, असं भगवंताचं स्मरण आलं पाहिजे. मी म्हणतो आज 10% झालं, उद्या 12% होईल, नंतर 17%, 20%, 25%, 80% पर्यंत पोहोचलो तरी आपण परीक्षेमध्ये नक्की पास होईल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? मन बावचळले. मन असा प्राणी आहे की तो ह्या रथाला गटारामध्ये घेऊन जायचा विचार करतो. परंतु भगवान म्हणतात की तुम्ही अभ्यास करा. कसला अभ्यास करा? अभ्यास एकच करायचा आहे की तिथे गेलं ना त्याला उचलायचं, परत ट्रॅक आणून ठेवायचं. ते परत उडी मारणार, पुन्हा जाणार शेण खायला, परत त्याला उचलायचं, परत इथं आणून ठेवायचं. भगवान म्हणतात की तुम्ही जेव्हा असा सारखं त्या मनाकडून अभ्यास करून घ्याल ना, शेवटी तुम्ही जरी म्हटले ना बाळा जातो का तिकडे, तर म्हणतो नको आता बास थकलो मी, आता मी दोरीत चालतो. इथे योगामध्ये सांगायचं, मी माझ्या सोप्या शब्दात सांगतो बरं, अवघड करून नाही सांगत, सोप्या शब्दात सांगतो. मनाला त्याची अभ्यास प्रॅक्टिस करून घ्यायची आहे आणि मग ते मन सरळ रेषेत चाललं की मग तुम्हाला भगवंताची कृपा तुमच्यावरती होईल. भगवंताचं स्मरण अखंड चालू ठेवा, आपोआप सद्गुरू पण भेटतील आणि तुमचा अध्यात्माच्या जगातला प्रवास सुरू होईल. हे महत्वाचं आहे. म्हणून मी सांगत होतो नाम, सत्संग. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. दुसरी गोष्ट आहे, घरी केलेली पाप तीर्थात आल्यावर धुवून जातात, पण तीर्थात केलेली पाप ही त्या जीवाला वज्रलेपासारखी कठीण होऊन चिटकून बसतात. ते कशाने धुतले जात नाही. म्हणून आमचे संत आणि आमचे शास्त्र सांगतात की तीर्थात आल्यावर सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म सुद्धा पाप करू नये. ही तीर्थाचं महिमा आहे. आता आपल्याला मुख्य विषयाकडे जायचं आहे. ह्या चारही धामाचं महत्व काय आहे? यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. स्कंद पुराणामध्ये एक संवाद आहे, कार्तिक स्वामी आणि नारदजी.